मन में माँ के दर्शन करके मन ही मन हर्षाए। निर्मल चादर ओढ़ सहज की, निर्मल चादर ओढ़ सहज की। निर्मल वाणी पाकर माँ से नाम है माँ का गाया। निर्मल वाणी पाकर माँ से नाम है माँ का गाया। अंतर मन में माँ को देखा, माँ का ध्यान लगाया। अंतर मन में माँ को देखा, माँ का ध्यान लगाया। मन वीणा की तारे झंकृत सुंदर गीत सुनाए। निर्मल चादर ओढ़ सहज की, निर्मल चादर ओढ़ सहज की। शरण में माँ की आए, निर्मल चादर ओढ़ सहज की, निर्मल चादर ओढ़ सहज की। शरण में माँ की आए, मन में माँ के दर्शन करके मन ही मन हर्षाए। निर्मल चादर ओढ़ सहज की, निर्मल चादर ओढ़ सहज की। जय श्री माताजी. आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहूयात आणि अगदी हृदयापासून प्रणाम करूयात. हळुवारपणे कुंडलिनी चढवून बंधन घ्यायचे. इन पैरों से चलकर माँ के मंदिर हम हैं आए। इन पैरों से चलकर माँ के मंदिर हम हैं आए। जहाँ जहाँ हो पूजा माँ की, दर पर श्री. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा. आता हळुवारपणे डोळे मिटूयात. आपला उजवा हात जमिनीवर ठेवायचा आहे. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे 7 वेळा नेऊयात.
परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री महाकाली आहात. आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील इडा नाडीवरील तमोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा, आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या. आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात कोपरात वाकूयात, आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्व असं आपण आपलं अटेन्शन 7 वेळा फिरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री हनुमानजी आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या उजव्या बाजूतील पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा, आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मळ होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची उजवी बाजू संतुलनात आणा. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष, आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. आपल्या परमकृपेत आमच्या मूलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, आमच्यामध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, कृपा करून या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व कृपा करून आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत करा. आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा, जागृत बनवा. श्री गणेश साक्षात. ओम तमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्रावर ठेवूयात. आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या मध्य नाभी चक्रावर. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री लक्ष्मीनारायण आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व प्रस्थापित करा. कृपा करून आम्हाला समाधानी बनवा. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या नाभीच्या भोवताली म्हणजे आपल्या भवसागरावर गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिगुरु दत्तात्रय आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या भवसागर चक्रावरील सर्व दोष, सर्व बाधा, सर्व प्रकारचे असंतुलन आपल्या निर्मल चरणी समर्पित करून घ्या व कृपा करून आमच्यामध्ये गुरुतत्व जागृत करा. कृपा करून आम्हालाच आमचा गुरु बनवा.
आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयचक्रावर, आपल्या डाव्या बाजूला आपल्या हृदयावर ठेवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला दाबून धरूयात, आपल्या डाव्या विशुद्धी चक्रावर. श्री विष्णू माया साक्षात. ओम तमेव साक्षात श्री विष्णु माया साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या आज्ञाचक्रावर, आपल्या कपाळावर दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही. मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा. तर आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्रारावर, आपल्या टाळू भागावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा. कृपा करून आपणच आमच्याकडून ध्यान करून घ्या. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्याकडे आणि आपल्या सहस्रारामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताईंची अमृतवाणी ऐकूयात. चटण्या करायच्या वगैरे वगैरे असे जे काही आपल्याला पुढचे विचार येत असतात, ज्याला आपण म्हणू आपल्या भविष्याचे जे काही आपण विचार किंवा त्याचे जे काही आपण प्लॅन्स करत असतो, ते सगळे त्या शक्तीने आपल्यामध्ये कार्यान्वित होतात. तसेच आपल्या शरीराचे कार्य म्हणजे आपण जर असं ठरवलं की उद्या आपण धावायला जायचं, तर आपण जे धावायला लागतो किंवा आपल्या शरीराची जी काही गती होते ती सुद्धा त्या खालच्या बाजूने होत असते. म्हणजे खालची बाजू जी आहे ती त्या गतीसाठी असते. त्याला आपण असं म्हणू की मेंटल अँड फिजिकल एक्झिस्टन्स जे काही आहे किंवा त्याचं जे काही कार्य आहे त्या कार्यासाठी उपयोगात येते. आता मधोमध जी शक्ती आहे ह्या शक्तीला सुषुम्ना नाडी असं म्हणतात. सुषुम्ना नाडीतून ही शक्ती वाहत असते. परमेश्वराची जी कार्यशक्ती आहे ती आपण पाहिली आता की उजव्या बाजूला जी पिंगला नाडी आहे त्याच्यातून कार्यान्वित असते आणि जी मधोमध सुषुम्ना नाडी आपल्यामध्ये आहे त्याच्याचमुळे आपली उत्क्रांती झाली आहे. त्याच्याचमुळे आपल्यामध्ये धर्म स्थापन होतो. म्हणजे आता कार्बनला 4 व्हॅलेन्सीज असतात. आपण जर आपल्यामध्ये केमिस्ट्रीचे काही प्रोफेसर्स वगैरे असते तर त्यांना माहिती आहे की पिरियॉडिक लॉजमध्ये संबंध अगदी व्यवस्थित असं बसवलेलं आहे सगळा, की आश्चर्य वाटतं की कुणी प्लॅनिंग केलं असेल आणि कसे एक एक बरोबर सगळे एलिमेंट्स त्यांनी बसवलेले आहेत. तर कार्बनला जशा 4 व्हॅलेन्सीज आहेत किंवा सोनं आहे, सोन्याचा रंग कधी खराब होत नाही, हे त्याचा धर्म आहे. तसाच मानवाचा सुद्धा धर्म ह्याच सुषुम्ना नाडीमुळे बनतो. पहिल्यांदा ह्याच्यात धर्म बनतो आणि त्यानंतर ह्याची उत्क्रांती होते. धर्म बदलत बदलत उत्क्रांती होते. आपल्या धर्मात आणि सोन्याच्या धर्मामध्ये फरक आहे. आपल्या धर्मात आणि एका प्राण्याच्या धर्मामध्ये फरक आहे. पण आता मानव धर्म बनल्यावरती त्याची पुढची स्थिती काय, ती धर्मातीत आहे, ती गुणातीत आहे. म्हणजे हे जे 3 गुण मी आता आपल्याला सांगितले आहेत हे तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुणामध्ये आहे. त्या गुणापलीकडे सुद्धा आपण जातो ह्या मनुष्याच्याच योनीत आल्यानंतर. म्हणजे मनुष्य आता अशा स्थितीला येऊन पोहोचलेला आहे की जिथे फक्त त्याला आता त्याचा अर्थ कळला पाहिजे. त्याला त्याच्या सर्वव्यापी शक्तीशी संबंधित केलं पाहिजे आणि त्यासाठी जी आपल्यामध्ये शक्ती खाली स्थित आहे तिला कुंडलिनी असं म्हणतात. ही कुंडलिनी 3.5 वेटोळे घालून त्याच्यात बसलेली आहे. पण ही एक टेप रेकॉर्डरमध्ये जसा टेप असतो तशी आपल्यामध्ये स्थित असते आणि आपल्यातलं जे काही गत असेल, जे काही पाप पुण्य जे काही आपण केलेलं असेल ते त्याच्यात सगळं असतं. म्हणजे ह्याच जन्मातलं नाही पण अनेक जन्मातलं सगळं काही त्या कुंडलिनीमध्ये विदित असतं. जसं एखाद्या बीमध्ये त्याचं अंकुर असतं तसंच मानवामध्ये हे अंकुर ही तुमची आई
जन्मांतर तुमच्याबरोबर जन्माला येते आणि सगळं काही तुमचं असतं ते बघत असते आणि त्यावेळेची वाट बघत असते की जेव्हा हे कार्य घडेल आणि तुम्हाला पुनर्जन्म मिळेल. आता पूर्वी काळी 1-2 लोकांना असं झालं. पुष्कळशे लोक आपल्याला माहिती आहेत, कुठेही असं आपण ऐकलेलं नाही की पुष्कळशे लोक एकदम साधू झाले किंवा त्यांना परमेश्वराचा बोध झाला. ज्ञान मात्र लोकांना आहे, म्हणजे आपण ज्ञानेश्वरी वाचली, गीता वाचली, इकडे गेलो, पण बोध मात्र फार कमी लोकांना होत आणि त्यामुळे सगळे घोटाळे उभे झालेले आहेत. सांगायचं म्हणजे कोणताही धर्म किंवा कोणताही अध्यात्म करायचा म्हटलं म्हणजे पहिली गोष्ट आहे की तुमच्या आत्म्याशी संबंध जुडलाच पाहिजे. आश्चर्याची गोष्ट आहे, लोकांना ही लहानशी गोष्ट सुद्धा माहीत नाही. जर आत्मा तुम्ही जाणला नाही, जर तुम्ही आत्म्याशी संबंध केला नाही, तर तुम्ही काहीही परमेश्वराबद्दल जाणू शकत नाही. जसे आपल्याला डोळे असायला पाहिजेत, हा सुंदर हॉल मला बघायला डोळे असायला पाहिजे, तसंच आत्म्याचे जोपर्यंत आपले डोळे उघडत नाही तोपर्यंत परमेश्वराशी तुमचा संबंध होऊ शकत नाही. म्हणूनच सगळे काही धर्म जे आज आपण पाहतोय त्यांचं वाटोळं झालेलं त्याला कारण आहे. उपटसुंभ लोकांनी ह्या गोष्टीचा फायदा घेतलेला आहे. त्यांनी आपल्याला दुसऱ्याच मार्गाला नेलेला आहे आणि आज ही स्थिती आली आहे की आपल्याच देशात नव्हे पण प्रत्येक देशात जी तरुण मंडळी आहे त्यांचा देवावरचा विश्वास उडालेला आहे. अल्जेरिया म्हणून एक देश आहे, आपल्याला माहिती असेल, तिथे मुसलमान लोक आहेत आणि तिथे मुसलमान लोक अत्यंत धर्मांध आहेत, आपल्याहीपेक्षा फारच जास्त. आणि त्या धर्मांधतेमुळे त्यांचे जे तरुण मुलं आहेत, जे डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, आर्किटेक्ट झाले, त्यांनी सांगितलं की हे फालतूचं आम्हाला काही नको, तुम्ही आपल्या याच्यात वेळ घाला, 5 वेळा नमाज पडा, नाही तर डोकी फोडा, नाही तर त्या काब्याला जा, नाही तर काही करा, पण आम्ही याच्यात आता पडायला तयार नाही. फार झालं आम्हाला. अशाच वेळेला एक मुलगा माझ्याजवळ लंडनला आला आणि त्याला मी पार केलं. पार झाल्यावर मी त्याला सगळं समजून सांगितलं की धर्म म्हणजे काय, मोहम्मद म्हणजे काय, तो कुठे आपल्या उत्क्रांतीमध्ये मदत करतो, नंतर ख्रिस्त म्हणजे काय, त्याच्या पलीकडे राम, कृष्ण, ह्या सगळ्यांच्या अवताराचं काय अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर तो तिथे गेल्यावर ह्या सर्व मुलांना एकत्र करून त्याने सांगितलं की नाही, ही गोष्ट खोटी आहे, परमेश्वर आहे, सर्वव्यापी शक्ती आहे. फक्त ह्या लोकांचं एवढंच चुकलं आहे की यांची आत्म्याची ओळख नव्हती म्हणून हे काहीतरी आंधळ्यासारखं करत होते, पण डोळस होत आहेत. आणि त्यांनी 500 लोकांना पार तिथे केलेलं आहे. आणि अशा रीतीने आमचा सहयोग अगदी वेळेवरती बसलेला आहे. जेव्हा की लोक धर्म सोडून विश्वासात चालले आहेत त्यावेळेला मधोमध आमचा सहयोग आहे, तिथे तुम्हाला परमेश्वराचं प्रत्यक्ष प्रमाण मिळतं. आता ही कुंडलिनी इथे स्थित आहे, ह्याच्याबद्दल ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलेलं आहे. तसं सगळ्यात जास्त कार्य मार्कंडेय स्वामी, आणखीन आदिशंकराचार्यांनी फार मोठं कार्य केलं. त्यांनी इतकं विशद आणि सुंदर सगळं काही समजावून सांगितलेलं आहे. पण मला आश्चर्य वाटतं की शंकराचार्यांची पुस्तकं कोणीच वाचत नाही. इतकंच काय, पण ते मी जेव्हा कोवलमला गेले होते तेव्हा ते केरळाचे राहणारे होते आणि तिथे कालेडी गावामध्ये त्यांचं सगळं आयुष्य गेलं होतं. आणि मला आश्चर्य वाटलं की तिथले मला ते लोक सांगायला लागले की आम्हाला माहिती नाही कोण शंकराचार्य, आदिशंकराचार्य, कोणाविषयी बोलता तुम्ही. इतकं अज्ञान लोकांमध्ये ह्या इंग्रजी शिक्षणामुळे आलेलं आहे. इंग्रजी शिक्षणामुळे काय काय फायदे झाले ते तुम्ही इंग्लंडला जाऊन बघा. आणि आपलं जे आपण विसरून आज बसलेलो आहोत, कारण आम्ही म्हणजे सेक्युलर स्टेट वगैरे झालो, म्हणजे धर्माबद्दल पूर्ण अज्ञान हे सेक्युलर स्टेटचं जर लक्षण असलं तर ते आपल्यामध्ये पूर्णपणे पसरलेलं आहे. धर्म आपल्या देशामध्ये इतका गहन आणि इतका मनन करून काढलेला आहे आणि त्याचं एक एक इतकं लक्षण दिलेलं आहे की आपण साऱ्या संसारावर आपल्या धर्माच्या सत्यावर, सर्व संसारावर राज्य करू शकतो, प्रेमाचं राज्य करू शकतो. आणि सगळा जगभर आपल्याला ह्याचं आपल्या देशाच्या बद्दल लोकांना ही कुतूहल निर्माण झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की ह्या देशात हजारो लोक येऊन राहिले आहेत बघण्यासाठी की हे काय आहे सत्य ह्या देशातलं ते बघायला पाहिजे. पण त्यांच्यासाठी सुद्धा आपण भामटे काढले आणि ते भामटे त्यांना चांगलेच लुटून काढत आहेत आणि ते कधीही कोणत्याही खऱ्या ह्याच्यात जाते. म्हणजे परवा आम्ही गावाला गेलते मुसळवाडीला, तर आमचे शिष्य म्हणायला लागले की माताजी हे फक्त सहयोगाच्या कृपेमुळे आमच्यात एवढी समरसता, आम्ही इतक्यादा हिंदुस्थानात येऊन गेलो पण आम्ही एकाही हिंदुस्थानी माणसाशी बोलू शकलो नाही. फक्त बोललो तर ते हे सगळे अँग्लिसाइज्ड आणखीन पाश्चिमात्य पद्धतीने राहणाऱ्या हिंदुस्थानी लोकांशी जे अगदी इंग्लिश केम्ब्रिजपेक्षा चांगलं बोलतात आणि तेलकोट शिवाय बाकी सगळे मोठे ब्रिटिश झालेले आहेत, त्या मला अगदी कंटाळा आला होता ह्या देशाचा. आणि आज ही स्थिती आलेली आहे की हे लोक तुमच्या संस्कृतीला बघून आणि तुमच्या मनन स्थितीला बघून आश्चर्यचकित झाले, आश्चर्यचकित.
आणि त्यांना वाटतं की तुमचे पाय धरावेत की काय करावं. तुमच्या ह्या प्रेमाचा सोहळा बघून सुद्धा त्यांना इतकं आश्चर्य वाटत आहे की आम्ही सगळं विसरलो. त्या इंग्रजी शिक्षणामध्ये त्यांचं प्रेम, त्यांचं काही जे काही मनाचा ओलावा असेल किंवा भक्ती, श्रद्धा जे काही असेल ते सगळं वाहून गेलेलं आहे. ते आपल्याकडे झालं नाही पाहिजे. आणि होत आहे म्हणा, फार दुःखाची गोष्ट आहे की स्वातंत्र्याच्या आधी आपण आपल्या संस्कृतीला चिकटून होतो, पण जसं स्वातंत्र्य मिळालं तर आपल्याला वाटलं आता आपण मोकाट झालो, आता वाटेल तसं वागलं तरी चालेल. तसं होत नाही. कारण मानवाने जर ही स्थिती गाठली नाही तर तो जनावराच्या स्थितीत तरी जाऊ शकतो का, असा मला प्रश्न पडतो. कदाचित तो राक्षसाच्या स्थितीत जाईल. कारण ह्याच्या पुढची स्थिती म्हणजे अतिमानव होण्याची आहे. तेव्हा ते जनावराकडे कसे जातील, आणि गेले तरी अशा जनावरांच्याकडे जातील जे मनुष्य नाही आणि जानवर नाही. ही उत्क्रांतीची स्थिती आपल्यामध्ये पूर्णपणे घटित झालेली आहे. आणि त्या उत्क्रांतीचे एक एक ज्याला स्टेज म्हणतो असे बनवलेले आहेत. पैकी पहिल्या स्थितीमध्ये अगदी पहिलं जे चक्र आहे जे आपल्यामध्ये स्थित आहे, जे खाली चौकोनी आपल्याला दिसत आहे, ह्या चक्राला मूलाधार चक्र असं म्हणतात. मूलाधार चक्र. आता ह्याच्यावर पुष्कळ लोकांनी नाना तऱ्हेचे आपले कल्पना काढलेल्या आहेत. आपल्या हिंदुस्थानात त्याची काही कल्पकतेला काही कमतरता नाही. जो बसला तोच अध्यात्मावर बोलू लागतो. कारण असं आहे, त्यांना कोण धरणार, त्याच्याबद्दल काही प्रमाण नाहीच आहे. ज्याला दिसला तोच गुरु, ज्याला दिसला तोच आपल्या लेक्चरवर लेक्चर, हजारो लोक बसतात आणि मला समजत नाही हा मनुष्य बडबडतो तरी काय आणि लोक ऐकतात तरी काय आणि त्याचा लाभ तरी काय. त्याचा प्रत्यक्ष काय आहे तर एकच की तुमच्या खिशात पैसे किती आहेत आणि ते किती वाचले हे मोजून घ्यावे. त्या पलीकडे त्याचं काहीही मिळत नाही. तर हे जे चक्र आहे ज्याला आपण मूलाधार चक्र असं म्हणतो, ह्या मूलाधार चक्रावरती साक्षात गणपती बसवलाय परमेश्वराने. आता गणपती आहे की नाही, तो शास्त्रात आहे की नाही. आपल्या घरात एखादा डॉक्टर गणपती ठेवते, पण मी जर म्हटलं की काही लोक गणपतीच्या स्तवनाने जातात तर त्यांना अगदी आश्चर्याचा धक्का बसेल. असं कसं होईल, त्यांना तर ते सगळं मटेरिया मेडिका माहिती आहे. हा गणपती घरात जो आहे ह्यानी काही रोग बरे होतात असं माताजी म्हणतात. म्हणजे हे काय, ह्याला काही सत्य म्हटलं पाहिजे का, पण होता. पण अधिकार असला पाहिजे तुम्हाला. गणपतीशी तुमचा संबंध काय घडलेला आहे, काही नाही. एक आणून आपलं ठेवून कोनाड्यात ठेवलं म्हणजे काही गणपती पूजा होत नाही. तोंडाची बडबड केली म्हणजे गणपती पूजा होत नाही. पण गणपती म्हणजे काय आणि तो गणपती कसा जाणायचा हे जोपर्यंत तुम्हाला त्याचा बोध होत नाही, जोपर्यंत तुम्हाला त्याचा अधिकार परमेश्वराकडून मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही समजू शकणार नाही की हा गणपती आपण कोणत्या कार्यासाठी परमेश्वराने आपल्यामध्ये घातलेला आहे. आता गणपती हा पावित्र्याचं लक्षण आहे. परमेश्वराने ती फक्त पावित्र्य ह्या संसारात बनवलं आणि गणपती त्याची देवता बसवली. आपल्याला आश्चर्य वाटेल, आजकाल इकडे कलियुगात बघितलं की कोणाला विश्वास न वाटायचा की पावित्र्य हे पहिल्यांदा परमेश्वराने संसारामध्ये बनवलं. त्याच्यानंतर, कारण परमेश्वर हा पिता आणि अत्यंत दयासागर, प्रेमाचा सागर इतकंच नव्हे पण करुणेचा निधी आहे. त्यांनी आधी असा विचार केला की माझ्या मुलांना ज्याच्यात परमसौख्य मिळेल असं जर मला घडवायचं असलं तर पहिल्यांदा जे सगळ्यात अप्रतिम ते बसवावं. आणि म्हणून त्यांनी संसारामध्ये फक्त पवित्रता बसवली. ती पवित्रता श्री गणेश ह्यांनी त्या मूलाधार चक्रामध्ये आपल्यातही बसवलेली आहे. आता गणपतीवर बोलायचं म्हटलं तर मला एक लेक्चर द्यावं लागेल आणि ते फार मोठं आहे. फक्त त्यांना वंदन करून आपण पुढे जाऊया. त्याच्यावरचं जे चक्र आहे त्याला आम्ही स्वाधिष्ठान चक्र म्हणतो. हे सुद्धा आपल्यामध्ये परमेश्वराने बसवलेलं आहे. ह्या चक्राने आपण कोणतंही कार्य करत असतो, म्हणजे कला, विचार, नंतर स्वाधिष्ठान चक्राने जेवढी निर्मिती संसारात क्रिएटिव्ह पॉवर आहे त्यांनी वापरण्यात येते. आता आपल्यामध्ये जे स्वाधिष्ठान चक्र आहे त्याच्यामुळे आपण जे काही कलेचं कार्य करतो किंवा पुढचा विचार करतो किंवा जे काही प्लॅनिंग करतो वगैरे जेवढं काही आहे ते त्याचा ताण ह्या स्वाधिष्ठान चक्रावर पडतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की मेंदूनी आपण विचार करतो. ही गोष्ट खरी आहे, आपण मेंदूनी जरी विचार करतो पण त्याच्यातला जो मेद आहे त्याला फॅट म्हणतात, तो कुठून येतो, तो आपल्या पोटामध्ये हे स्वाधिष्ठान चक्र तयार करून व्यवस्थित वर पोहोचवत असतो. आता जो मनुष्य फार विचार करतो आणि फार प्लॅनिंग करतो, नेहमी विचारातच असतो, अशा माणसाला नेहमी डायबिटीसचा रोग होऊ शकतो. कारण काय, कारण असा मनुष्य अत्यंत विचार केल्यामुळे त्या चक्राला अत्यंत ताण देतो. आणि त्या चक्राचं दुसरं कार्य असं असतं की आपलं स्प्लीन, पॅनक्रियास, नंतर किडनी, नंतर युट्रस, लिव्हरचा वरचा भाग, या सगळ्यांची देखरेख पाहिजे.
ज्या चक्राला एक कार्य हे करायचं आहे आणि दुसरं कार्य हे करायचं आहे आणि त्याच्यावर जर तुम्ही एकच भार घातला तर असंतुलन जीवनात येऊन मनुष्याला डायबिटीसचा रोग होतो. एखाद्या खेड्यातल्या माणसाला कधी डायबिटीस होणार नाही. पण एक पांढरपेशी लोकांना किंवा जे लोक सिडेंटरी हॅबिट्सचे लोक आहेत त्यांना बहुतेक हा होतो. त्याला कारण असं आहे की ते सारखे विचार करत असतात. आता प्लॅनिंगसुद्धा म्हणजे माणसाने करण्यापेक्षा जे परमेश्वराचं प्लॅनिंग आहे ते जर समजून घेतलं तर त्याला हा त्रास करायची गरज नाही की आपण बसून प्लॅनिंग करायचं. पहिल्यांदा परमेश्वराला समजून घ्या. म्हणजे त्याची जी सर्वव्यापी शक्ती आहे ती स्वतः सगळं प्लॅनिंग करत असते. तेव्हा त्याच्या प्लॅनिंगला जर तुम्ही उतरला तर तुमचं सगळं कार्य सुव्यवस्थित सगळं सुंदर होतं. उलट तुम्ही जर प्लॅनिंग केलं तर त्याच्यात काही ना काही संकल्प विकल्प करोती आणि विकल्प येऊन सगळं प्लॅनिंग आपल्याला दिसतंच आहे आपल्या देशाच्या प्लॅनिंगची काय स्थिती झालेली आहे. तेव्हा माणसाच्या करून काही होत नाही, सगळं काही परमेश्वर करतो असं जर मी म्हटलं तर लोकांना वाटेल की माताजी काहीतरी सांगतात. पण एकही काम आपण जिवंत करत नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल. आपण कामं काय करतो. आता दगड आहेत मेलेले ते आणून इथे लावले, फरशा घातल्या. झाड मेलं की त्याचे हे केले गॅलरी आणि सांगितलं की आम्ही फार मोठे झालो. एकही जिवंत कार्य आपण करू शकता का. एका बी मधनं एक अंकुर तरी आपण काढू शकता का. एक बी तरी आपल्याला घडवता येतं का. म्हणजे कसल्या गमजा मारायच्या की आम्ही हे करतो आम्ही ते करतो. काहीही तुम्ही करत नाही. सगळं मेलेलं काम आहे. अहो हे उचलून तिकडे घाला नाही तर तिकडून इकडे घाला. त्याच्यात काय फरक पडणार आहे विशेष. उगीच नसत्या उस्ताफऱ्या आहेत. उलट ही असली कामं करून करून माणसाला आपण भौतिक गोष्टींची फार गुलामी करायला सांगितलेली आहे. आता समजा ज्यांना खुर्चीवर बसतात, आमचे बिचारे हे विदेशी लोक आलेत त्यांना एक त्रास होतो कधी कधी. ह्यांना खुर्चीवर बसण्याची सवय लागल्यामुळे आता खाली बसू शकत. आता खुर्च्यांच्या डोक्यावर बसले तर म्हटलं बरोबर खुर्च्या घेऊन फिरा तुम्ही आमच्या गावात. तुमचं कसं काय होणार हे समजत नाही मला. जमिनीवर बसायचं टाकलं. प्रत्येक अशा सवयी जडतात की ही भौतिकता इतकी वाढलेली आहे ती आपल्या डोक्यावर बसते. म्हणजे त्याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्ही संन्यास घ्या बा, दुसऱ्याला नाही निघायचं. मी लगेच म्हटल्याबरोबर लोक संन्यासाला निघतात. संन्यास बिन्यास घेण्याची काही गरज नाही आहे. व्यवस्थित लग्न करावं. लग्न व्यवस्था ही परमेश्वरानेच केलेली आहे आणि मुलं बाळं सांभाळावी पण पावित्र्याने राहिलं पाहिजे. अशा आमच्या सहयोगामध्ये अगदी साधारण सर्वसामान्य जी लोक आहेत आणि जे सर्वसामान्य पद्धतीने राहतात त्यांची व्यवस्था केलेली आहे. संन्याशाला आम्ही रिअलायझेशन देऊ शकत नाही. जर कोणी मनुष्य संन्याशी बनून आमच्या समोरून आला तर आम्ही त्यांना सदैव बघा तुम्ही साधे कपडे घालूया. म्हणजे हे जाहिराती लावून फिरायची काही गरज नाही. जे संन्यास आहे तो आपल्या आतमध्येच घडतो आणि अशा जाहिराती लावून बाहेर स्वतःच्या काहीतरी गमजा करणं म्हणजे खरोखर एक माकडाचं लक्षण आहे. माणसाने अशा भलत्या गोष्टींना नादी लागू नये आणि अशा ह्याच्यामध्ये पडू नये. अगदी हे फार चुकलेलं आहे. पण तसेच पुष्कळचे गुरुसुद्धा आपल्याला संन्यासासारखं बनवून फिरतात आणि आम्ही फार मोठे गुरु वगैरे दाखवतात. अशा लोकांना गावाच्या वेशी बाहेर ठेवलं पाहिजे. सीतेने वाल्मिकी रामायणात सांगितलेलं आहे की कुणी संन्यासी जर दारात आला तर त्याला वेशीच्या बाहेर ठेवायचं. एकच दिवस त्याला गावाच्या वेशीवर राहिलं पाहिजे, दुसऱ्या दिवशी पिटाळलं पाहिजे त्याला. अहो आम्ही गृहस्थ लोक, आम्हाला तुमचा काय संबंध. तुम्ही संन्याशी जाऊन बसा जंगलात, इथे येण्याची गरज काय. म्हणजे दुसऱ्यांच्या पेशावरती कसं जिवंत राहायचं हे बाणगुळासारखं आयुष्य, हे पॅरासायटिक आयुष्य आणि त्याच्यासाठी आमच्या सहयोगामध्ये मुळीच वाव नाही. जर असे तुम्ही कुणी संन्याशी असाल, दंडे संन्याशी वगैरे, तर आमचा तुम्हाला नमस्कार. आम्ही तुमच्यासाठी काही करू शकत नाही. जर तुम्ही सर्वसामान्य लोकांप्रमाणे लग्न बिग्न करून व्यवस्थित म्हणजे बॅचलर्सना पण चान्स आहे असं हळुवारपणे डोळे उघडूयात. श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन घेऊयात. जय श्री माताजी.